तिकडे UN मध्ये सुद्धा भारतानं पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडलाय। युनायटेड नेशनमध्ये भारताच्या उपस्थायी योजना पटेल यांनी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत पाकिस्तानची पोलखोल केली आहे। ख्वाजा आसिफ यांनी एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती। यामध्ये दहशतवादासंदर्भातल्या मुद्द्यावर बोलताना पाकिस्तान हा डर्टी बिझनेस म्हणजेच मृत्यूचा व्यापार पूर्वीपासूनच करत असल्याची कबुली ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे। तर पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतंय हे सत्य वेळोवेळी भारतानं जगासमोर आणलेलं आहे आणि आता तर पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनीच हे मान्य केलं। यानंतर भारताच्या योजना पटेल यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ढोंगी पाकिस्तानचा बुरखा फाडला। ख्वाजा आसिफ नेमकं काय म्हणाले होते ते बघूयात। You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. So that's your argument that even though that was a mistake, and we suffered for that. And that is why you are saying this to me. The whole world has heard Pakistan's Defense Minister ख्वाजा Asif admitting and confessing Pakistan's history of supporting, training and funding terrorist organizations in a recent television interview. This open confession surprises no one and exposes Pakistan as a rogue state fueling global terrorism and destabilizing the region. The world can no longer turn a blind eye. अमेरिकेने आणि नाटो देशांनी ज्या वेळेला अफगाणिस्तानवर हल्ला केला होता, रशियाने जेव्हा त्यांच्यावर कब्जा केलेला होता 1978मध्ये, त्यावेळेला तिथे त्यांनी तालिबानला प्रोत्साहन दिलं होतं आणि तालिबानच्या ट्रेनिंगकरता त्यांनी पाकिस्तानची भूमी वापरली होती, पाकिस्तानला पूर्ण पैसा दिलेला होता, पाकिस्तानला पूर्ण हत्यारं दिलेली होती। आता पाकिस्तानने त्याच्यापैकी काही आपल्याकडे ठेवली ती गोष्ट अलहिदा, पण यांचं ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण पूर्ण लढाईचं, यांची फायरिंग, यांना पैसा देणं आणि या लोकांची टोळ्या तयार करणं, जसं आपण मुक्तीवाहिनीचं केलं होतं तसंच या लोकांनी तालिबानचं केलं आणि तालिबानच्या पासूनच मग पुढे अल-कायदा निर्माण झाली, त्याच्यानंतर लष्कर-ए तोयबा निर्माण झाली, जैश ए मोहम्मद निर्माण झाली। तर एका जे त्यांनी एक बीज पेरलेलं होतं अमेरिका आणि नाटो देशांच्या कामाकरता, त्याची अनेक फळं निघाली आणि काही फळं ती पाकिस्तानमध्येच पडलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर देशाच्या शत्रूंना उत्तर देण्याची जोरदार तयारी सुरू आहे, पण अशातच देशातल्या पक्षीय राजकारणानेही जोर धरलाय। सर्वपक्षीय बैठकीमध्ये दहशतवादाविरोधात सरकारला साथ देणाऱ्या काँग्रेसनं आता मात्र एक ट्विट केलंय आणि याच ट्विटरवरून भाजप काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपल्याचं चित्र आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातलं वातावरण तापलेलं आहे। दहशतवाद्यांच्या कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी जोर धरतेय। 26 निष्पाप नागरिकांनी या भ्याड हल्ल्यात आपले जीव गमावले, पण अशा संवेदनशील वेळीही देशातलं राजकारण मात्र थांबायचं नाव घेत नाहीये। काँग्रेसनं ट्विटरवरती शेअर केलेल्या एका फोटोमुळे राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा नवीन डाव रंगलाय। या फोटोला जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देत काँग्रेसनं पंतप्रधानांच्या मौनावरती काही सवाल उपस्थित केलेत। खड़गे जी ने मांग की थी, राहुल जी ने मांग की थी, मैंने मांग किया था कि सर्वदलीय बैठक बुलाया जाए प्रधानमंत्री के नेतृत्व में। प्रधानमंत्री नहीं, हालांकि प्रधानमंत्री आए 24 तारीख को वापस और बिहार में चुनावी भाषण देने के लिए चले गए। चुनावी भाषण के लिए वक्त है उनको, पर सर्वदलीय बैठक में आने के लिए उनके लिए मौका नहीं, वक्त नहीं है क्या? दिलचस्पी नहीं है क्या? काँग्रेसनं शेअर केलेल्या फोटोमध्ये कुणाचाही चेहरा दिसत नसला तरी या फोटोतल्या व्यक्तीचा पेहराव पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मिळता जुळताय। काँग्रेसची ही खोचक पोस्ट पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद अहमद हुसेन चौधरी यांनी सुद्धा शेअर केली आहे। त्यांनी या पोस्टला दिलेलं कॅप्शन अनेकांना चीड आणणार आहे। गाढवाच्या डोक्यावरनं शिंग गायब झाल्याचं ऐकलेलं, पण इथे तर मोदी साहेबच गायब झाल्याचं म्हणत
फवाद अहमद यांनी एक प्रकारे भारताला खिजवलंय आणि म्हणूनच काँग्रेसच्या पोस्टवरनं तुफान वाद पेटलाय. ये कांग्रेस का असली चेहरा देश के सामने आया है. पाकिस्तानी बोल जो कांग्रेस की जुबान से निकल रहे हैं वो अच्छे नहीं है. एक तरफ आप पार्लियामेंट सेशन बुलाने की बात करते हो और दूसरी तरफ पाकिस्तान के समर्थन की भाषा बोलते हो. आपके लोग, आपके नेता एक के बाद दूसरा बयान ऐसा देते हैं और कांग्रेस का शीर्ष नेतृत्व बिल्कुल चुप्पी साध लेता है. काँग्रेसच्या ट्विटला भाजपनंही सडेतोड उत्तर दिलंय. भाजपचे नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसची बरोबरी पाकिस्तानच्या PR एजंटशी केली, तर काँग्रेसचे नेते पाकिस्तानच्या स्लीपर सेलसारखं वागतायत अशी टीका त्यांनी केली. यांनी मोदीजींचा फोटो ट्विट करून त्यांच्यावर आरोप केला आहे. खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि अशा या प्रसंगामध्ये बिल्कुल राजकारण करता कामा नये. सगळ्यांनी एक संघ होऊन या देशाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. अब कांग्रेस पार्टी का ट्वीट ठीक वैसे ही है जैसे लंदन के अंदर पाकिस्तान एम्बेसी के डिफेंस अटैची के एक्शंस थे. इन सब से यही स्पष्ट होता है कि कांग्रेस को उतनी ही पीड़ा है आज जितनी पाकिस्तान के आतंक के डीप स्टेट को पीड़ा है, क्योंकि दोनों को ये पता है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के अंडर में भारत पाकिस्तान के आतंक के आकाओं को मुंहतोड़ जवाब देगा. एकीकडे हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसनं सरकारला दहशतवाद विरोधी कारवाईसाठी पूर्ण पाठिंबा दिला. सोबतच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून पहलगाम प्रकरणी सरकारच्या भविष्यातल्या कारवाईला पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि पक्षाकडनं मात्र सरकार विरोधी सूर उमटत असल्याचं दिसतंय. अगदी अलीकडेच महाराष्ट्रातले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याही असंवेदनशील वक्तव्यामुळे बरीच खळबळ माजली. ये सरकार का फेल्योर नहीं है, इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या देशाला दहशतवादाविरोधी लढाईसाठी एकजुटीची गरज आहे. आपापसातले राजकीय हेवेदावे विसरून राजकारण्यांनी एकमत दाखवण्याची गरज आहे. शत्रूला धडा शिकवण्यासाठी हम सब एक ह्याचा संदेश देणं आवश्यक आहे. त्यामुळे आजच्या घडीला प्रत्येक राजकीय पक्षानं आणि नेत्यानं तारतम्य बाळगत राजकीय प्रगल्भता दाखवण्याची गरज व्यक्त होतीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर पाकिस्तानला आता केलेल्या चुकांची भरपाई करावी लागणार आहे. भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानला पाणी आणि औषधांसाठी मोठे हाल सहन करावे लागतील. भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच काही मोठे निर्णय घेतले. त्यामुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलंय. भारताने याआधी कधीही सिंधू जलकरार स्थगित केला नव्हता. पाकिस्तान सोबत याआधी मोठे युद्ध झाल्यानंतरही जलकरार स्थगित करण्यात आला नव्हता. मात्र आता भारतानं पारस्परिक संबंध, व्यापार, संवाद, भेटी थांबवण्याचा निर्णय घेतलाय. सिंधू जलकरार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामध्ये सिंधू असेल, चिनाब असेल, तसंच झेलम असेल, या नद्यांचं जवळपास 80% पाणी हे पाकिस्तानला जातं. भारत या पाण्याचा मर्यादित उपयोग करू शकतो, फक्त पिण्यासाठी, थोडाफार सिंचनासाठी आणि जलविद्युत निर्मिती त्याच्यासाठी किंवा वाहतुकीसाठी. पाण्याप्रमाणेच औषधांसाठीही पाकिस्तान भारतावर अवलंबून आहे. पाकिस्तानच्या 50% औषधांची पूर्तता भारतातून होणाऱ्या निर्यातीमुळे होते. तसंच औषधांच्या निर्माणात महत्त्वाचा असलेला API हा रासायनिक घटकही भारतातूनच पाकिस्तानला निर्यात केला जातो. मात्र पाकिस्तानने आताताईपणा करून युद्ध ओढावून घेतलं तर त्यांना मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागेल. आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर पद गमावलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्थाच युद्धामुळे संपुष्टात येऊ शकते. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं याच्यातनं मोडून जाईल. भारतासाठी हे युद्ध स्वस्त असणार नाही आणि त्यामुळे एक पारंपरिक पद्धतीने युद्ध होणं आणि ते अनेक दिवस, अनेक आठवडे चालणं ही शक्यता आत्ता तरी कमी वाटते. पण असं युद्ध झालं तर दोन्ही देशांसाठी, पण त्यातल्या त्यात पाकिस्तानसाठी ते अधिक खर्चिक ठरणार आहे. भारतातून कॅन्सरची औषधं मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला निर्यात केली जातात.
मात्र दहशतवादाला पाठिंबा देऊन पाकिस्ताननं स्वतःचं नुकसान करून घेतल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.